फुलटॉस स्वरूपातील चेंडूंवरतीच आतापर्यंत 3ही दिवसांचा आढावा जर आपण घेतला, या 3 दिवसांमध्ये आलेले षटकार 95% षटकार हे फक्त फुलटॉस चेंडूंवरतीच आलेले आहेत. खेळपट्टी थोडीशी डोकेदुखी आहे फलंदाजांकरिता, आणि म्हणून जर तुम्हाला मोठा नॉक खेळायचा असेल तर पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत सिंगल डबलला व्हॅल्युएशन देऊन खेळत राहावं लागेल. तुम्हाला स्ट्रोक बनवून खेळावं लागेल. काही चेंडू थांबून येत आहेत. खेळपट्टी देखील जर आपण पिच पाहिलं ना प्रशांतजी, तर थोडासा अक्रॉस आहे आणि त्या कारणास्तव या मैदानामध्ये थांबून खेळणं फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही अगदीच दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा टेंट संघ आहे. सार्थ विश्वास रोहित सुरेश मरले या खेळाडूवर त्यांनी दाखवून दिलाय. वीर एंटरप्राइजेस गोवाडे सध्या क्षेत्ररक्षण करते. मंगेश जाबर त्यांचा फ्रंटलाईन गोलंदाज. क्या बात है, क्या बात है. ग्रेट शॉट. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह खेळण्यामध्ये माहिर खेळाडू रोहित सुरेश मरले. ब्रँड ऑफ गांजे यांच्या बॅट मधून 4 धावा. चौकार आलेला आहे. या षटकानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करणार आहोत. स्वतः सृषा प्रशांत गोवारी हिच्या शुभ हस्ते अवॉर्ड वितरित केला जाईल. लकी चाम आहे प्रशांत गोवारी यांच्या आयुष्यातील. चला चेंडू उपलब्ध करून द्यावा लगेच अशी विनंती आहे. काही जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्युशन बघायला मिळाला. प्रॉपर बॉटम हँडचा वापर, क्लासिकल फुटवर्क, स्ट्रॉंग आय कोलॅबरेशन आणि कॉन्फिडन्स, या सर्व गोष्टींचा मिलाप झाला या स्ट्रोक एक्झिक्युशन मध्ये. सुपर बॅटिंग. चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या सहाय्याने जाणता राजा टेन संघ जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. गुड बॉल. चौकारानंतर निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश प्राप्त करतोय मंगेश जाबर. चांगला फटका. रिस्ट वर कमालीचं बघायला मिळाला. फटका सजवत असताना रोहित सुरेश मरला यांच्या माध्यमातून थोडीशी संयमी खेळ साकारताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे प्रोग्रेस कार्ड वरती 8 या अंकावर. आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करूयात. तेथे सृषा प्रशांत गोवारी या चिमुकलीला आपण पाहतोय. या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांचं हे कन्या रत्न आहे प्रशांत गोवारी यांच्या घरातील लक्ष्मी आहे. आणि सध्या तिच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन हा सन्मानाचा क्षण वितरित केला जातोय. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर राहुल थापशी, ब्रँड ऑफ औंढाणी, ज्याने 7 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि त्याचा शुभ सन्मान केला जातोय सृषा प्रशांत गोवारी या चिमुकलीच्या शुभ हस्ते. या स्पर्धेची ती VIP गेस्ट आहे आणि तिची ग्रँड एंट्री सध्या आपण पाहू शकतात आमच्या VIP डायसवर. चला बोलूयात पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये. 8 डबा आहेत फलकावर. अनिकेत हरवटे आलेले आहेत. पहिला चेंडू खूप छान पद्धतीने हाताळला गेलाय. लेफ्ट स्ट्रोक डाऊन द ट्रॅक. काय फटका खेळलेले आहेत साई भोईर. जबरदस्त पद्धतीने षटकार आलेला आहे. 14 धावा परिपूर्ण. A1 जोडे जाणता राजा टेंट संघाची. भरपूर अनुभव प्राप्त आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये. रोहित सुरेश मरले आणि साई भोईर या दोन्हीही फलंदाजांना. आणखीन एक क्रॅकिंग फटका आहे. कडक बेधडक बेधडक चाबूक कॉपी बुक. साई भोईर ऑन फायर. चौकार. 4 धावा. साई भोईर सद्यस्थितीमध्ये मैदान गाजवत आहेत. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. षटक क्रमांक 2 वर अटॅक केलाय. काउंटर पंच आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन साई भोईरच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये सजवलेला फटका.
सरते शेवटी एक षटकार आणि चौकारानंतर झेल मात्र परिपूर्ण केला जातोय. फलंदाज साई भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. ऑन. पण पहिल्यांदा सचिनची 30 सेकंद ऑफिशियली 30 सेकंद दिली जातात नवीन फलंदाज येण्याकरिता. त्यापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज आपण फटाफट जाण्याचा प्रयत्न करा. यानंतर आणखीन एक मॅच उर्वरित आहे. चला बोलूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 19 धावा फलकावरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी मनोर प्रीमियर लीगचा हा थरार सुरू आहे. आज सलग 3रा दिवस आमच्या मुख्य व्यासपीठ डॅशवर स्पर्धेची उभारणी करण्याकरिता प्रचंड मेहनत घेणारी संपूर्ण कमिटी सातत्यपूर्ण रीतीने कार्यरत आहे. सुनीलजी गिराणे सकाळच्या सत्रापासून स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. कैलासजी कोलेकर STMPLचे माजी अध्यक्ष त्यांच्या साथीने सुरेंद्रजी गोवारी साहेब भरपूर सहकार्यशील अशी व्यक्तिमत्व आहेत. विराज तारवे यांना आपण पाहू शकतात. सावरखंड एक्सप्रेस निलेश हाडळ त्यांच्या साथीने स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणारी पूर्ण कंपनी आहे. जयेश डगला दिनेश सुतार सध्या या VIP डायस वरून स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांच्या साथीने गुरु गोवारी यांना आपण पाहतोय. हेमंत गोवारी स्पर्धेचे खजिनदार. काय जबरदस्त फटका होता. प्रॉपर रिस्ट वर्क दर्शवित असताना मिस्टर संदेश यांना आपण पाहू शकता. सिंगलच आहे. क्रिकेटच्या कॉपीबुक शैलीतील फटका होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळले होते संदेश. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. मंगेश जाबर चांगली गोलंदाजी करतायत. मोठे फटके खेळण्यामध्ये फलंदाजांना अपयशी ठरवित आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. 3 सांजेची वेळ आहे. कातर वेळ आहे. संधी प्रकाशामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद लुटतोय. जाणत्या राजा टेन रोहित मर्लेने या मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याच्या आक्रमकतेला संयमाची जोड मिळाली. मोठी इनिंग खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो आहे. एस्टनच्या मागे बघा तिथे अनिकेत हरवट आहेत. एखाद्या सौदामिनी प्रमाणे विजेच्या लख प्रकाशाप्रमाणे त्यांचं यष्टी रक्षण आहे. खूप सुंदर सुंदर वर्क. वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण पाहिला तर महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती आहे. 0.08 प्रति सेकंदांमध्ये स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर सध्या अनिकेत हरवटे मात्र परिपूर्ण आठवण करून देतोय. अतिशय दर्जेदार आणि क्लासिकल यष्टीरक्षण सुरू आहे. बघा तो कशा पद्धतीने उभा राहतोय ते देखील नोंद घेण्यासारखं आहे. हलकासा अक्रॉस जेणेकरून चेंडूवरची नजर त्याला करडीत ठेवता येईल आणि गती जरी चेंडूची जास्त असली तरी तो जंप घेऊन चेंडूला थांबवू शकतोय. काहीतरी आगळं वेगळं केलेलं आहे अनिकेत हरवटे यांनी यष्टीरक्षणाचा स्तर सुधारण्याकरिता. खूप सुंदर ही कामगिरी आहे. आणि सर्वात विशेष गोष्ट मंगेश जाबरकडे प्रचंड गती आहे परंतु या प्रचंड गतीसमोर क्लोज कीपिंग करतायत. सॉलिड कीपिंग आहे. मंगेश जाबरने 6 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 21 या अंकावर. प्रथम फलंदाजी करत असताना जाणता राजा 10 या संघाला आपण पाहतोय. ऐकूया त्या डिस्क जॉकीला वळ्यात 4थ्या षटकात.
आहेत 3 षटकांचा खेळ कंप्लीट. अतिशय बहारदार स्पीड हाताळलेला आहे मंगेश जाबर यांनी. 6 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये देखील 8च धावा दिल्या होत्या. सुरुवात संत झालेली आहे. पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये करण्यात आलेल्या आकर्षक स्वरूपातील बायसिकल आपण पाहतोय. सौभाग्यवती गीता संजय दापशे यांच्या सौजन्याने जबरदस्त दातृत्वाची धगधगती मशाल आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही बायसिकल कोणता खेळाडू आपल्या नावावरती करणार 5व्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. यंदाच्या हंगामामध्ये पारितोषिक भरपूर आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी आताच आपण पाहिलं वीर धरतीपुत्र समूहाच्या वतीने आकर्षक बॅट आहे. इनसाइड आउट. रोहित सुरेश मर्लेचा फटका फसलाय. येथे मी आयकॉन खेळाडूचं कौतुक करेन. त्यांना ठाऊक आहे हा सापळा परफेक्ट रचण्यात आला होता. रोहित सुरेश मर्ले जे जास्त करून स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या परिकक्षामध्ये खेळतात आणि क्षेत्ररक्षकाला विशेष प्रयत्न नाही करावे लागले. अगदी त्याच्यासाठी फ्री होम डिलिव्हरी होती आणि म्हणूनच आयकॉन खेळाडू संघामधील लीडर यांचं कौतुक व्हायला हवं. क्षेत्ररक्षणाचा सापळा अचूक आहे. नो टीम मीटिंग नो टाइम पास. पंच त्या ठिकाणी या संकेत देत आहेत जेणेकरून आजचं शेड्यूल आपण परिपूर्ण करू शकू आणि त्याकरिता कुठल्याही प्रकारे टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रदीप पुंजारी यांना आपण पाहतोय. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत तरी मैदानामध्ये उतरलेले आहेत. हे क्रिकेटचं वेळ आहे. पायाला दुखापत आहे परंतु मी क्रिकेट खेळणार. प्रदीप खूप छान पद्धतीने ग्राउंड शॉट खेळलेले आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. सिंगल तर येते आणि येथे जर आपण पाहिलं तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स राहिलेले आहे. तरे ग्रुपच्या वतीने 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आहे या स्पर्धेकरिता. प्रत्येक वर्षामध्ये लाख मुलाचं सहकार्य त्यांचं लाभत असतं. यंदाच्या हंगामासाठी देखील त्यांनी दातृत्वाची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यांचे देखील मनापासून आहेत आभार. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मंगेश लहांगेच्या माध्यमातून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप पुंजारी अगदी अंडरआर्म क्रिकेट असेल किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असेल दोन्ही फॉर्मॅटमध्ये सातत्यपूर्ण रीतीने खेळणारा हा क्रिकेटपटू आहे. बेसिक क्रिकेटर म्हणून प्रदीपची ओळख आहे. लॉफ्ट केलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. गुड शॉट. मात्र या ठिकाणी बघायला मिळाला प्रदीपच्या बॅट मधून. षटकारानंतर वाईट देखील आलेला आहे. 3/0 30 धावा कंप्लीट झालेल्या आहेत जाणत्या राजा टेंट संघाच्या. मंगेश लहांगे सध्या गोलंदाजी करतात. फुलटॉस दिलेला आहे प्रदीपच्या बॅट मधून. आणखीन एक खूप बहारदार फटका सजवलेला आहे. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये खूप चांगली फलंदाजी करतात. कोणी सांगणार नाही की पायाला दुखापत आहे प्रदीपच्या. ज्या पद्धतीने तो धावतोय फिटनेस खूप चांगला आहे. पूर्णपणे लवचिक शरीरयष्टी आहे. उंच सखल बांध्याचा क्रिकेटपटू. मेहनती कटसी प्लेयर. हा फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये. योगेश अंबात यांचा अंदाज चुकला. भरपूर लक्ष आहे योगेश अंबात यांच्याकडे. जसा योगेश अंबात भावेश पवारचा फॅन आहे सध्या आमच्या VIP डायस वरती योगेश अंबातचा फॅन बेस बसलेला आहे. जसा योगेशने झेल सोडला येथून मात्र एकच जोश आणि जल्लोष. धावसंख्या सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते 34. 34 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत अधिकृत स्वरूपामध्ये. 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. चला गाई करा गाई करा. नो टीम मीटिंग नो टाइम पास प्लीज. आता 5व्या षटकाला होते सुरुवात. मंगेश लहांगे वायडिश लॉंग ऑफ झोन मध्ये तैनात होण्यासाठी सुसज्ज आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये अनिकेत हरबटे गोलंदाजी मार्कवर. धावचित च्या स्वरूपात
फलंदाजाला मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे. खूप छान पद्धतीने तिसरा दिवस सुरळीतपणे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आदिवासी समाजातील खेळाडूंची विशेषता आहे. पंच जो निर्णय देणार तो आम्ही स्वीकार करणार. कुठल्याही प्रकारे वादविवाद नाहीये. शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय. प्रत्येक सामना समाप्त झाल्यानंतर केलेला हँडशेक, खेळाडूंचा शांत स्वभाव, भरपूर गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत STMPL मध्ये. फुलटॉस दिला. प्रदीप सोडणार नाहीये. अंपायर श्री विवेका. ओके, धन्यवाद. या चला थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं विमर आहे किंवा नाही. प्रदीप खूप सुंदर बॅटिंग करतोय. बिझी 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 क्रिकेटर आहे. 365 दिवस सरावामध्ये असतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सरावाने पूर्णत्व येते. तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये जा, तुम्हाला सराव करणं प्रचंड आवश्यक आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल. चला चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. चाळीस धावा फलकावरती सजलेले आहेत. त्यामध्ये प्रदीप पुंजाराने खेचलेले षटकार अफलातून स्वरूपामध्ये आपण पाहतोय. सुरेख. यावेळेस मात्र अचूक अचूक क्षेत्ररक्षकाला निवडलाय. 2 वेळा किस्सा घडला. याआधी रोहित सुरेश मर्लेच्या बाबतीत आणि त्यानंतर मात्र प्रदीप पुंजारीच्या बाबतीत. दोन्ही फलंदाज जणू काही प्रतिबिंब उमटलेला आहे आणि 2 महत्वपूर्ण मोहरे ऍज इट इज बाद झालेले आहेत. गॉन. संकेतच्या माध्यमातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अनिल गणेशकर आलेले आहेत आता फलंदाजीसाठी. या आधीच्या मॅच मध्ये चेस मास्टर बनले होते आपल्या संघाकरिता. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण असताना एक षटकार एक चौकार खेचून सामना फिनिश केला होता. खूप चांगली बॅटिंग. प्लेअर ऑफ द मॅच सन्मानाचा पुरस्कार आपल्या नावे त्याने सजविला होता. अनिल गणेशकर सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन ड्राईव्हचा देखील फटका आहे. सिंगल तर येते. सन्मानजनक टोटल पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत सद्यस्थितीमध्ये. 43 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना जाणता राजा टेंट संघाच्या. प्रणय दुमाडा पोचाडे गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू आता स्ट्राईकवर आहे. ऑलराऊंडर. आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत हरबटे यांच्या षटकाचा समारोप झालेला आहे. 1 2 3 4 आणि 5 षटके फिनिश होत आहेत सद्यस्थितीमध्ये. 44 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. आदिवासी मनोर प्रीमियर लीग STMPL सीझन 9. सुयोग्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. अंडर 19 ही एक आगळी वेगळी संकल्पना यंदाच्या वर्षामध्ये ऍड करण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा अध्यक्षापासून सदस्यापर्यंत सर्वांची मेहनत आहे. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये फटका एक्झिक्यूट केला जातोय. येथे मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स केलेले आहे. खूप चांगला फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय दुमाडा आणि त्यांच्या साथीने अनिल गणेशकर यांच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय पंकजी बापना यांना विनंती आहे आपण सन्मानाने व्यासपीठावरती क्रीडा मंचावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आदरणीय पंकजी बापना प्लीज या. स्पर्धेकरिता 500 रुपयांचा क्रीडा निधी
ज्यांनी सौजन्य केलेलं आहे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे प्रमुख जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. सुरेख फटका ऑन साइडला, चेंडू सरळ निघून चाललाय काउफेच्या वरून. अनिल गणेशकरच्या बॅट मधून ताकदवर स्ट्रोक सिलेक्शन, षटकार, 6 धावा. उत्तुंग फटका, चेंडू क्लिअर होणं फार कठीण. शेवटच्या मोमेंटला योगेश शांताराम केणी यांचं लक्ष थोडंसं विचलित झालं. झेल नक्की कोणी घ्यावा हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. मंगेश जाबर घेणार की योगेश शांताराम केणी घेणार, आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये, त्या संदिग्धतेच्या अवस्थेमध्ये कॅच ड्रॉप झालाय. शेवटचे 2 चेंडू अजून देखील शेष आहेत. खूप चांगला चेंडू होता, प्रॉपर फुलर लेंथ आहे. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगता झालेले आहे. 55 धावा आहेत फलकावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट एव्हर 1 बॉल इज रिमेनिंग. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, परंतु यष्टीरक्षक चाणाक्ष अनिकेत हरबटे यांच्या माध्यमातून कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर अगदी कसोशीने यष्टीरक्षण करण्यात आलं. फलंदाज बाद घोषित करण्यात आलेला आहे. विजयासाठी 57 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये 57 धावा करायच्या आहेत. विजयाकरिता पॉइंट टेबल हवा आहे वाटतं बहुतेक योगेश शांताराम केणी यांना. नक्की काय शक्यता आहेत काय नाही आहेत या गोष्टींचं देखील परीक्षण केलं जाईल. तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊयात
लक्षात असू द्या, 1 मिनिट पंच फक्त. वीर एंटरप्राइजेस गोवाडे संघ जर 11 चेंडूंमध्ये हे टार्गेट चेस करतोय तर दुसऱ्या क्रमांकावरती पॉइंट्स टेबल मध्ये झेप घेईल. लक्षात असू द्या. चला पंच लगेच आता आपण सामन्याला सुरुवात करायची आहे आणि बाकीचे जे रिझल्ट्स आहेत ते अपकमिंग मॅच वरती डिपेंड आहेत. 11 चेंडूंमध्ये 57 धावा जर झाल्या तर दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचू शकतात. पहिल्या चेंडूवर येथे मात्र लॉफ्ट केलेलं आहे, भरपूर मनावर घेतलंय. बहुतेक फलंदाज वाट बघत होते. येथे योगेश शांताराम किणे. क्या बात है, क्या बात है. 11 चेंडूंमध्ये 57 धावा जर परिपूर्ण झाल्या तर पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती झेप घेऊ शकतोय वीर एंटरप्राइजेस गोवाडे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. स्लोवर वन, प्रचंड गती परिवर्तन केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत. अनिल गणेशकरने काय चेंज ऑफ पेस केला होता या चेंडूवर अफलातून स्वरूपामध्ये. सॉलिड व्हेरिएशन. 7 धावा परिपूर्ण झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपन्न. वीर एंटरप्राइजेस गोवाडे विपक्ष जाणता राजा 10 असा सामना सुरू आहे. 57 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ऋतिक पराड अक्रॉस खेळले. त्या कारणास्तव ते मात्र आपण पाहू शकाल डॉट आलेला आहे. 57चे टार्गेट. योगेश शांताराम किणीचा रोल फार महत्वाचा राहणार आहे. तो जर थांबला तर धावा कमी पडू शकतात. इतका विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे. आणि आतापर्यंत जर आपण इतिहासाची पानं उलगडून पाहिली योगेश शांताराम किणी कधीही डिफेन्सिव्ह खेळी मात्र साकारत नाही. पॉवर प्ले असो, त्यानंतर पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतरही त्यांचा खेळ मात्र आक्रमक असतो. षटकाराने सुरुवात केली, स्ट्राईकला रोटेट केलं. इथे डॉट आलाय. अनिल गणेशकरचा पुढील बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. खूप सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण अनिल गणेशकर ब्रँड ऑफ 10 यांचं आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा बॉल घेऊन लॉफ्ट केलाय. ऋतिक पराडच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून येतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. प्रदीप पुंजारी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज ऋतिक पराड बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. आलेले आहेत. आतापर्यंत ते 7व्या क्रमांकावरती येत होते, परंतु या मॅच मध्ये त्यांना लवकर सामना फिनिश करायचा आहे. गेम प्लॅन त्यांनी स्पष्ट केलेला आहे. पहिलं षटक चांगलं राहिलं अनिल गणेशकर यांचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर बाकीच्या 5 चेंडूंमध्ये एकच धाव दिले. स्ट्राईक जे रोटेट केले योगेश शांताराम किणी यांनी, त्यानंतर धावा मात्र आल्या नाही. 3 चेंडू डॉट फेस केले ऋतिक पराडने. 4थ्या चेंडूवरती तो बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये प्रणय दुमाडा आलेले आहेत गोलंदाजी करिता.
लॉफ्ट केलेला आहे योगेश शांताराम केणे. या मॅच मध्ये भन्नाट बॅटिंग करतायत. योगेशने 3 चेंडू फेस केले, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 सिंगल. खूप सुंदर फलंदाजी, हे विशेषता आहे. योगेश असाच खेळणार, कोणताही सामना असो, सिच्युएशन काही असो, थांबणं त्याला जमत नाही. सुरेख फलंदाजीचं पृथक्करण प्रणय तुमाडा वन्स अगेन. मिडऑफच्या दिशेने अनिल गणेशकर यांच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू निघून आलाय. प्रदीप पुंजारी यांच्या सेफ हँड्स मध्ये. स्ट्राइक पुन्हा एकदा रोटेट झालेले आहे. दोन्हीही फलंदाज आक्रमकतेचे सितारे आहेत. कलात्मकतेचा आविष्कार ज्या फलंदाजांमध्ये दडलेला आहे असे अनिकेत हरवटे आणि योगेश शांताराम केणी सद्यस्थितीमध्ये खेळत आहेत. प्रणय तुमाडाची कसोटी आहे या षटकामध्ये. ऑन साइडला सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल, तत्पूर्वी सिंगल तर परिपूर्ण करण्यात आलेले आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्राइकला त्वरित रोटेट करण्यात आलेला आहे अनिकेतच्या माध्यमातून. हलकसं करेक्शन या ठिकाणी केलं जाईल. पंच दर्शवतायत नो बॉल. खराब चेंडू. वर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. चला नाणेफेक करून घ्यायचे. यानंतर होणारा सामन्याच्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत अपकमिंग मॅच. फटाफट रिपोर्टिंग करा आमच्या टॉस बॉक्स जवळ. मोरिया फायटर आंबाण वर्सेस 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. आजच्या दिवसातील शेवटची लढत. चला कॅप्टन्स आपण या. आयकॉन खेळाडू फटाफट लवकर या. 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये अनिल आले, दुसऱ्या षटकामध्ये प्रणय, तिसऱ्या षटकामध्ये रोहित. अजूनही रोहित सुरेश मरले यांना मात्र थांबवून ठेवलाय. बहुतेक चौथ्या आणि 6व्या षटकाची जबाबदारी दिली जाईल. गोलंदाजांचा वापर या आधीच्या मॅच मध्ये रोहित वनगा तामसे एक्सप्रेस याने जबरदस्त गोलंदाजी केलेली होती. योगेश शांताराम केणी सध्या तरी स्कोर फलकाला तो पुढे घेऊन चाललाय.
ऑन साइडला पुलचा फटका आहे. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. योगेश शांताराम किणे ब्रँड ऑफ बोट यांच्या बॅट मधून तिसरा षटकार आलाय आणि धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते 25 या अंकावर. 25 पैकी जवळपास 22 धावा योगेश शांताराम किणे यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी. वन्स अगेन लॉफ्ट केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. बॅक टू बॅक सिक्सर्स. काय फलंदाजी केली जाते. चार षटकार खेचण्यामध्ये सुयशस्वी झालेले आहेत. पूर्णपणे चार्ज केलेला आहे. गोलंदाज निष्प्रभ ठरतायत. 2 चेंडू 2 षटकार. योगेश किणे मध्ये जर आपण विचार केला तर 28 इंडिव्हिज्युअली 28 धावांचा विस्फोट झालेला आहे योगेशच्या बॅटमधून. सरते शेवटी एक डॉट बॉल आलाय. या मैदानाचा विचार जर आपण केला 3 दिवसांमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये एकही षटकार आलेला नाहीये. त्याचं कारण आहे ही खेळपट्टी. ज्युसी हाफ आणि गुडलँड स्पॉटवरील भरपूर चेंडू जमिनी लगत राहतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक तब्बल जाऊन पोहोचलेला आहे फलकावर. 35 या अंकावर 35 पैकी 32 धावा केलेल्या आहेत योगेश बॅटरने. चला आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. आदरणीय भरतजी तारवे यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील शेवटची लढत मोरिया फायटर्स अंबाड त्यांच्या विपक्षात 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी अशा 2 संघांमध्ये आदरणीय भरतजी तारवी यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्यात आलेली आहे. मोरिया फायटर्स अंबाड संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळते 35 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता समोर राहिलेली आहे. षटकारांचा शंखनाद, षटकारांची संततधार मॅच मध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये रोहित सुरेश मरले यायला हवे होते का हा देखील एक प्रश्नच होता. रोहित वनगावरती जास्त विश्वास ठेवला. त्याच्या विरोधात अटॅक झाला. या स्पर्धेमध्ये जाणत्या राजा 10 संघासाठी सर्वाधिक धारदार गोलंदाजी करणारा रोहित सुरेश मरले तो थेट 4थ्या षटकामध्ये आलाय. यावेळेस स्वीपर कव्हरच्या दिशेने आउटफील्ड प्रचंड स्लो असल्या कारणास्तव चेंडू काही क्षणासाठी थांबला. परंतु बघूयात. यस, प्रेक्षक राजे दर्शवतात हा चौकार आहे. आणि मनापासून आभार साहिल सावंत. हरेश शागिवले आणि साहिल विलास पाटील यांचं खूप चांगलं वर्क आपण पाहतोय. डीप मध्ये प्रणय तुंबाडा यांचं भन्नाट असं एक क्षेत्ररक्षण. सिंगल त्या ठिकाणी येते. रोहित जसे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. धावसंख्येला ब्रेक लावणार का त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे. त्यांच्यावरती भरपूर दारोमदार आहे. योगेश शांताराम किणे ज्या फलंदाजाने आतापर्यंत महत्वपूर्ण असे 4 षटकार खेचलेले त्याला शांत ठेवलं जाईल का. शॉर्ट ऑफ प्लेन दिला. सेट बॅटर समोर चुकीचा चेंडू होता. सीमारेषे पार रस्ता दाखवला योगेश शांताराम किणे यांनी. रोहित कडून देखील चुकी झालंय.
धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 42 या अंकावर. क्या बात आहे योगेश, मॅचचा खरा हिरो आहे. वैयक्तिक 36 धावांची एक अखंड तांडव आणि अग्निदिव्य पेलणारी इनिंग पेशकश केलेल्या योगेश शांताराम किने यांनी विस्फोट झालाय. फुलटॉस आहे आणि फुलटॉस चेंडूवर विकेट येत आहे. खूप चांगला झेल टिपला डीप मध्ये. सागर विलास भोवरे यांच्या माध्यमातून परफेक्ट जम्प बघायला मिळाली. हालोली या गावातून बिलॉंग करणारा क्षेत्ररक्षक आहे आणि योग्य वेळेवर योग्य जम्प घेत असताना योगेशच्या खेळीस पूर्ण विराम लावण्यात आलेला आहे. फुलटॉस होता, कन्वर्ट नाही करू शकले, परंतु आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे योगेश शांताराम किणे यांनी. रोहित सुरेश मर्ल्याच्या अकाउंट मध्ये हे विकेट येते. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 42 या अंकावर. षटक क्रमांक 4 आपण विद्यमान स्थितीमध्ये पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं अजून देखील 15 धावांची आवश्यकता आहे. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. 13 चेंडू आणि 15 धावा. मंगेश जाबर न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवर. हा टप्पा चांगला आहे. डॉट बॉल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. विजयासाठी अजूनही 15 करायच्या आहेत. नवीन गोलंदाज आपण फटाफट या गोलंदाजीसाठी यानंतर देखील एक सामना आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. 5 वाजून 16 मिनिटे झालेले आहेत. सूर्यनारायण देव आपल्यासाठी अजिबात थांबणार नाहीयेत. 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा रोहित वरती विश्वास दाखवून दिलाय. 12 चेंडू 15 धावा. नरेश बोंड ऑन स्ट्राइक. नेहमीप्रमाणे या सेकंड लास्ट ओव्हर वरती भरपूर जबाबदारी आहे गोलंदाजावर. चेंडू चांगला होता, परंतु सिंगल थांबवणं थोडंसं अवघड आहे. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 14 धावा. जाणता राजा टीन एका बाजूने आपण पाहतोय. त्यांच्या विपक्षामध्ये वीर एंटरप्राइजेस गोवाडे. गुड डिलिव्हरी. खूप सुंदर स्वरूपामध्ये हा चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. वेगवान गती मात्र विलक्षण प्रेझेंट केली. डॉट बॉल ज्या ठिकाणी सांगत होते रोहित वनगाच्या माध्यमातून. षटकातील तिसरा बॉल घेऊन आणखीन एक निर्धाव आलाय. योगेशने केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल किंवा नाही हे बघावं लागेल, कारण रोहित खूप चांगली गोलंदाजी करतोय सद्यस्थितीमध्ये. केवळ 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. मंगेश जाबर सद्यस्थितीमध्ये भरपूर डॉट चेंडू फेस करतोय. ते पंचांचा इशारा आहे. वाईट बॉल. खराब चेंडू दर्शविला जातोय. रोहित वनगा जरी वाईड आला असेल तरी त्याने डॉट देखील हाताळलेले आहेत. खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतोय. आणखीन 1 ते 2 डॉट चेंडू जर त्याने हाताळले तर फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रचंड दडपण येऊ शकतं. कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लाऊड अपील करण्यात आलं होतं ऍब्सोल्युटली प्लम्प करिता, परंतु नाही. लेग बाईचे संकेत आहेत. ऑनली सिंगल. अत्यंत बहारदार असे षटक राहिलेलं आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने शेवटच्या षटकापर्यंत गेलेले आहेत. 36 चेंडूंचं थरार नाट्य आपण अनुभवत आलेलो आहोत. आणखीन एक निर्धाव येतोय. गोलंदाजांचा परफेक्ट वापर झालेला आहे. आता शेवटच्या षटकामध्ये
रोहित सुरेश मर्ले यांच्याकरिता भरपूर संधी, परंतु ते शेवटचे षटक नक्की कोण हाताळणार हा देखील क्वेश्चन मार्क आहे. ऑप्शन भरपूर आहेत. अनिलने एक षटक हाताळलंय, प्रणयने एक षटक हाताळलंय, रोहित यांनी देखील एक षटक हातातून जबरदस्त अटेम्प्ट आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त अटेम्प्ट आपल्याला बघायला मिळाला. झेल त्यांनी परिपूर्ण केला होता, परंतु त्यानंतर बॉडी वेट सीमारेषे पलीकडे ट्रान्सफर झाला आणि त्या कारणास्तव चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये फेकावं लागलं. चेंडू रोखण्यात आलेला आहे. इट्स सेफ. खूप सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर आता येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 6 आणि विजयासाठी अजूनही 11 धावांचं टार्गेट समोर आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. भरपूर गोलंदाजीचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. अनिलने देखील एकच षटक रिलीज केलंय, प्रणयने देखील एकच षटक रिलीज केलेलं आहे. आता 3 ऑप्शन्स आहेत जाणता राजा टेन या संघासमोर, परंतु सार्थ विश्वास 99% रोहित वरतीच दाखवला जाईल. रोहित सुरेश मर्ले गोलंदाजांचा वापर अचूक झाला आणि त्या कारणास्तव आता मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत निघून आलाय. 6 चेंडू आणि 11 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने नरेश बोंड, दुसऱ्या बाजूने मंगेश जाबर. या मॅच मध्ये मंगेशने थोडस निराश केलंय. 4 डॉट चेंडू त्याने फेस केलेले आहेत. रोहितचा पहिला बॉल ऑफ साइडला, जबरदस्त फटका नरेश बोंडच्या बॅट मधून. चेंडू सीमापार, चौकार. पाच चेंडू आणि 7 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून भरपूर तडपण रिलीज केलेला आहे नरेश बोंड या फलंदाजाने. याआधी वायडिश लॉंग ऑफ मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता, आता मात्र वायडिश लॉंग ऑनला सजवलाय. प्रणय दुमाडा शर्थीचे प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा काही केल्या रोखल्या जाणार नाहीयेत. अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी सुरू आहे नरेश बोंड यांच्या माध्यमातून. एक चौकार, त्यानंतर डबलचं रोटेशन. आता 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. 5 धावांची आवश्यकता. रोहित सुरेश मर्ले 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिफेंड करण्याचा रेकॉर्ड याच मैदानामध्ये केलेला आहे मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत. आता आदिवासी मनोर प्रीमियर लीग मध्ये 4 चेंडूमध्ये 5 डिफेंड करणार का हे बघण्यासारखं आहे. वेगवान चेंडू आहे बघा. रोहितचा रेकॉर्ड या मैदानामध्ये चांगला आहे. 6 चेंडूंमध्ये 3 त्याने डिफेंड केले आहेत. आता 3 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 डिफेंड करायचे आहेत. तो करू शकतोय, परंतु दुसऱ्या बाजूने नरेश बोंड देखील कमी नाहीये. डान्सिंग डाउन द ट्रॅक नरेश बोंड, क्या बात है. सामना फिनिश, खेळ खल्लास. विजयावर शिक्का मोर्तब. वीर एंटरप्राइजेस गोवाडे, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊयात प्लेअर ऑफ द मॅच. पुकार करावा लागणार नाही, कारण थेट एंट्रीच झालेल्या. योगेश शांताराम